आपल्याकडे नवरात्री हा एक उत्सव मानला जातो. अगदी. आणि त्या काळामध्ये 9 दिवस 9 रात्री आपण प्रचंड उपासना करतो, साधना करतो. प्रत्येकजण आपल्याला जमेल त्याप्रमाणे करतं. तर या 9 रात्री आणि 9 दिवसांचं काय महत्व आहे? नक्कीच खूप चांगला प्रश्न विचारलात. कारण आता नवरात्र येते, गणेशोत्सव झाला, गणपतीला आपण फार जड अंतःकरणाने निरोप देतो, पण थोडी मनात कुठेतरी आशा असते की देवी येणार आहे. त्यामुळे देव गेले तरी देवीच्या रूपात पुन्हा देवी आपल्या आजूबाजूला असणारच आहे. त्यामुळे या मनस्थितीत असताना हा जो विषय तुम्ही काढलात हा खूप छान विषय आहे. बघा, याचं उत्तर देताना आपल्याला पूर्ण या नवरात्रीची पार्श्वभूमी लक्षात घेणं गरजेचं आहे. नवरात्री हे अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, म्हणजे मराठी महिन्यांप्रमाणे अश्विन महिन्यामध्ये देवीचं आपल्याकडे आगमन होतं. आता आपल्याकडे नवरात्री पण आहेत. एक शारदीय नवरात्र आहे आणि एक चैत्र नवरात्र आहे. शारदीय नवरात्रीचं महत्त्व अशासाठी कारण 9 दिवस आपल्याकडे फक्त सार्वजनिकच नाही तर कौटुंबिक स्तरावरही आपण नवरात्र उत्सव साजरा करतो. कधी येतो हा नवरात्र उत्सव? चातुर्मासात येतो. चातुर्मासातला हा एक महिना अश्विन महिना. आता एक छान गोष्ट काय आहे चातुर्मासातली, तर फक्त चातुर्मास म्हणजे 4 महिने नाही, तर चातुर्मास म्हणजे आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशी पर्यंतचा जो हा काळ आहे हा चातुर्मासाचा काळ. अतिशय पवित्र मंगलमय काळ. का? कारण या 4 महिन्यामध्ये आषाढी एकादशीला श्री विष्णुदेव म्हणजे लक्ष्मीचे पती योगनिद्रेत जातात आणि कार्तिकी एकादशीला ते योगनिद्रेतून पुन्हा जागे होऊन आपल्या जगाचा कारभार करायला सज्ज होतात. आता गंमत अशी आहे की 4 महिने देव योगनिद्रेत आहेत, मग आपलं काय होणार? आपली काळजी कोण घेणार? मग आपली काळजी घेण्याचं जे काम आहे ते विष्णू जे आहे ते महादेवांवरती हे कार्य सोपवतात. मग 4 महिन्यात आपली काळजी घेण्याचं काम महादेव करतात. म्हणून 4 महिन्यामधला जो श्रावणाचा काळ आहे, आपण श्रावणी सोमवार करतो किंवा 16 सोमवार, मग शंकराची उपासना, मग आत्ता म्हटलं त्याप्रमाणे गणेशाची उपासना करतो. गणपती म्हणजे शंकरपुत्र. त्याच्यानंतर येतो नवरात्रीचा काळ की नवरात्रीमध्ये पार्वतीची उपासना. हा जो आपण उल्लेख केला की 9 दिवस 9 रात्री 9 देवींची रूपं, ज्याच्यामध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, कुष्मांडा, यानंतर महागौरी, महाकाली, ही जी सगळी रूपं आहेत ही पार्वतीची रूपं आहेत. या पार्वतीच्या रूपांचं आपण स्मरण करतो. म्हणजे अगदी आजच्या कॉर्पोरेट लँग्वेजमध्ये बोलायचं झालं तर श्री विष्णूंनी हा सगळा हँडओव्हर दिलेला आहे महादेवांकडे आणि पूर्ण महादेवाचं कुटुंब जे आहे ते आपल्या सगळ्यांचा सांभाळ करतं. आणि मग या नवरात्रीच्या काळामध्ये अखंड दिवस रात्र अनेक ज्या रीतीभाती परंपरा आहेत त्यातली एक परंपरा म्हणजे अखंड दिवा लावला जातो. देवीच्या मंदिरात असेल किंवा आपल्याकडे ज्यांच्याकडे घटस्थापना आहे. का? कारण 9 दिवस 9 रात्र अखंड दीप प्रज्वलन करून आपण देवीला आपल्याकडे आमंत्रित करतो. जसं कोणी आलं की आपण लाईट लावतो ना, त्याप्रमाणे दिवा कायम प्रज्वलित असतो. कारण या नवरात्रीमध्ये देवी तत्व पृथ्वीवरती जागृत असतं. मग कुठलं देवी तत्व? देवीची अनेक रूपं आहेत, त्यातलं एक म्हणजे पार्वतीची ही 9 रूपं. आणि मग हे देवी तत्व जागृत आहे, ती शक्ती आपल्यामध्ये यावी यासाठी नवरात्रीची उपासना. बरं, शक्ती म्हणजे कुठली शक्ती? आपल्याला अनेक कामं या आयुष्यात करायची आहेत. मग त्यासाठी आपल्याला शारीरिक शक्ती लागते, त्यासाठी आपल्याला मानसिक शक्ती लागते आणि बौद्धिक शक्ती लागते. मग ही सगळी शक्ती कुठून मिळेल आपल्याला? कुठल्या दुकानात औषधाने मिळेल का? नाही मिळणार. तुमच्याकडे कितीही पैसे असले किंवा तुमच्याकडे कितीही आत्मविश्वास असला तरी एवढा सगळा जो आपल्याला कारभार आपल्या आयुष्याचा करायचा, खूप जबाबदाऱ्या, आपण खूप गोष्टी, खूप कर्तव्य पार पाडत असतो आणि डे इन डे आउट तुम्हाला एवढी शक्ती लागते. ही सगळी शक्ती मिळवण्याचं काम कळत नकळत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नवरात्रीमध्ये होतं. भले तुम्ही त्या नवरात्रीमध्ये पार्टिसिपेट करा किंवा नका करू, पण तुमच्या आजूबाजूला ते रंग असतात, तुमच्या आजूबाजूला देवीची रूपं असतात. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळामध्ये जे कार्यक्रम केले जातात तर हे संपूर्ण सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी ही आपल्या आजूबाजूला असते. नवरात्रीची सुरुवात होते घटस्थापनेने आणि ते दसऱ्यापर्यंत चालतं नाही का? अगदी. तर ते घटस्थापनेचं काय महत्व आहे? आणि 9 दिवस वेगवेगळ्या देवींची आपण उपासना करतो. म्हणजे कात्यायनी आहे, महागौरी आहे. तर या साधनेचं, या उपासनेचं काय महत्व आहे? घटस्थापना जी आहे तर
जेव्हा जसं मी आता म्हटलं की देवी तत्व या नवरात्रीच्या काळामध्ये पृथ्वी तलावर जागृत आहे. मग ते देवी तत्वाची पूजा आपण आपल्याकडे कसं करणार, तर घटस्थापनेने करणार. घटस्थापनेचे अनेक ज्याच्या त्याच्या कुळाचाराप्रमाणे अनेक विधी आहेत. त्यानंतर त्या पूजा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही घरांमध्ये आपण धान्य पेरतो, काही घरांमध्ये कलश आणि श्रीफळावरती घटस्थापना होते. तर घटस्थापना याचा अर्थ की मांगल्य, कल्याण आणि ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या माझ्या घरी याव्यात, याच्यासाठी ती घटस्थापना. घट म्हणजे घडा, घट म्हणजे कलश, त्याची आपण स्थापना करतो. आता त्या घटामध्ये काय असतं, घटामध्ये आपण धान्य भरतो किंवा काही कुळाचाराप्रमाणे घटामध्ये आपण पाणी भरतो. मग या सगळ्या कुठल्या गोष्टी आहेत, पंचमहाभूतातल्या गोष्टी आहेत. आपल्याला जगण्यासाठी पाणी लागतं, आपल्याला जगण्यासाठी जमीन म्हणजे माती लागते, कारण त्यातनंच जे अन्नधान्य येतं ते आपण ग्रहण करतो. आपल्याला जगण्यासाठी वायू लागतो म्हणजे प्राणवायू. मग या सगळ्या गोष्टींची, पंचमहाभूतांची पूजा आपल्याकडून व्हावी याच्यासाठी ही घटस्थापना. मग जसं मी म्हटलं की आपल्या कुळाचाराप्रमाणे आपण एक तर धान्य जरी पेरलं तरी पहिल्या दिवशी बघा, एरवी तुम्ही लक्ष देणार नाही, पण घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी फक्त बियाणं आपण त्या मातीमध्ये रुजवलेली असतात आणि जेव्हा विसर्जनाची वेळ येते तेव्हा किती छान अगदी ती रोपं फुललेली बघून आपल्याला किती छान वाटतं. मग हे काय झाली, आपली कृतज्ञता झाली, आपली निसर्गाप्रती, देवाप्रती कृतज्ञता. आणि दुसरं, घटस्थापनेच्या या पूर्ण प्रोसिजर मागचं एक कॉन्सेप्ट काय आहे की भरभराट होणे. तुम्ही चांगलं रोवलं तर त्याचं चांगलं फळ मिळेल, ही त्यामागची आजच्या काळात, आजच्या पिढीला समजेल अशा पद्धतीची भावना. आणि घटस्थापना ही म्हणजे अनेक घरी, म्हणजे ही मराठीच नाही तर जगाच्या पाठीवर जिथे जिथे हिंदू धर्मीय आहे तिथे त्या प्रमाणे त्यांच्याकडे ज्या ज्या गोष्टींची उपलब्धता आहे त्या गोष्टींप्रमाणे घटस्थापना करत असतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.